नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी आरोग्यासाठी एकत्र येऊया, विज्ञानाला सोबत घेऊया अशी संकल्पना घेऊन हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने आठवण झाली ती मुंबईतल्या पहिल्या भारतीय डॉक्टरची, अर्थात डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची. आरोग्य आणि विज्ञान यांची गाठ बांधण्याचं काम त्यांनी 19व्या शतकात ज्या प्रकारे केलं ते आजही प्रेरणादायी आहे. मुंबईत आल्यानंतर जिजामाता उद्यान अर्थात जुना राणीचा बाग बघायला आपण नक्की जातोच. आता सुट्ट्यांच्या दिवसात तर अनेक जण काचेतून दिसणारे वाघ, सिंह आणि पेंग्विन बघायला उत्साहाने जातील. तिथेच एक देखणी इमारत उभी आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय. तुम्ही पाहिली आहे का ती? नसेल तर जरूर बघा. जुनी मुंबई कशी होती याचं सुंदर दर्शन त्या ठिकाणी होतं. पण या म्युझियमला डॉक्टर असणाऱ्या भाऊ दाजी लाड यांचं नाव का बरं दिलं असेल? काही अंदाज बांधता येतोय? चला आज याचं उत्तर जाणून घेऊया. जागतिक आरोग्य दिनाला मुंबईच्या या पहिल्या डॉक्टरची गोष्ट तुम्हाला थक्क करेल. भाऊंचा जन्म 1822 साली गोव्यातील मांजरे गावी झाला. त्यांचे वडील काही काळाने नशीब आजमावायला मुंबईत आले. भाऊंचं पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. ते लहानपणापासूनच बुद्धिमान होते. लहानपणीच त्यांनी मुंबईतील अनेक विद्वानांचं लक्ष वेधून घेतलं, कारण ते फार छान बुद्धिबळ खेळत असत. त्यांचे वडील मातीची खेळणी विकायचे, म्हणजे आर्थिक परिस्थितीची कल्पना आपण करू शकता. पण भाऊंची लहान वयातच बुद्धिबळाची प्रगती एवढी होती की अनेक धनिक मंडळी भाऊंना खेळण्यासाठी बोलवत असत. भाऊ त्यांना बुद्धिबळाच्या खेळात हरवत आणि बक्षीस म्हणून त्यांना पुष्कळ द्रव्य मिळत असे. एकदा तर त्यांनी त्यावेळेच्या मुंबईच्या गव्हर्नरला सुद्धा हरवलं होतं. आता त्यावेळी गव्हर्नर साहेबांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की या मुलाची बुद्धिमत्ता वाया जाऊ देऊ नका, त्याला उत्तम शिकवा. शाळेत त्यांना गोविंद नारायण माडगावकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारखे शिक्षक लाभले. पण ते नुसतेच पाठांतर करून परीक्षेत मार्क मिळवणारे हुशार विद्यार्थी नव्हते बरं का. त्यांचा कल संशोधनाकडे होता. भाऊ दाजी लाड 18 वर्षाचे असताना काठेवाड आणि कच्छ येथे होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्येवर त्यांनी लेख लिहिला होता. त्याला त्या काळात 600 रुपयांचं बक्षीस मिळालं. मगाशी मी द्रव्य हा शब्द वापरला, पण रुपये किंवा पैसे. त्यांनी शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी स्वीकारली आणि अचानक मुंबईत एक वेगळीच गोष्ट आकाराला आली. ती म्हणजे मुंबईतलं पहिलं मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज. आता तेव्हा काय परिस्थिती होती हे वाचलं ना तरी आपल्याला आश्चर्य वाटेल. ब्रिटिशांनी वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी संस्था सुरू केली खरी, पण ऍडमिशन घ्यायला कोणीच पुढे येईना. डॉक्टर व्हायचं तर ॲनाटॉमी म्हणजे अर्थात शरीरशास्त्राचा अभ्यास करताना शवविच्छेदन म्हणजेच बॉडी डिसेक्शन करावं लागणार. निदान हाडांचे सापळे तरी हाताळावे लागणार. आता हे धार्मिक दृष्ट्याही तेव्हा निषिद्ध मानलं गेलं होतं. मुंबईत मेडिकलच्या सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलं ऍडमिशन घ्यायला नाहीत. आता आपल्याला स्वप्नात तरी ही गोष्ट खरी वाटेल का? पण तेव्हा हे चित्र होतं. त्यावेळी जी 3 हिंदू मुलं पुढे आली त्यात पहिलं नाव भाऊ दाजी लाड यांचं होतं. त्या काळातला एक किस्सा त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगणार आहे. तर झालं असं की त्या काळात भाऊ दाजी लाड यांना सरकारी वेतन सुरू होतं, कारण ते नोकरी सांभाळून शिकत होते. कॉलेजमध्ये एक स्कॉलरशिप देण्यासाठी विशेष परीक्षा जाहीर झाली. भाऊ पण त्यात सहभागी झाले आणि पहिल्या क्रमांकाने पासही झाले. त्यांना स्कॉलरशिप सुरू झाली तर त्यांनी शिक्षण खात्याला पत्र लिहून काय कळवलं असेल की मला सरकारी वेतन मिळते आहे, त्यामुळे मला या शिष्यवृत्तीची गरज नाही, आपण दुसऱ्या गरजू विद्यार्थ्यास ती द्यावी. परीक्षेत माझी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मला मिळाली, यातच मी समाधानी आहे. आता इतक्या तरुण वयात आपण स्वतः कमवलेल्या पैशांचा असा त्याग करायला कोण तयार होतं सांगा बरं. भाऊंचा स्वभाव असाच त्यागी आणि परोपकारी होता. 1851 मध्ये ते डॉक्टर झाले. तेव्हा त्यांना GGMC अशी डिग्री देण्यात आली. ते सब असिस्टंट सर्जन झाले. ते प्रॅक्टिस करत आणि प्रोफेसरही होते. विशेष म्हणजे पुढच्याच वर्षी त्यांचे बंधू नारायण लाड हेही डॉक्टर झाले. दोघे मिळून रुग्णसेवा करू लागले.
ज्या काळात डॉक्टरांकडे लोक जातील का अशी शंका होती, तेव्हा आधुनिक वैद्यकीय शास्त्र लोकांमध्ये रुजवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य या दोन्ही बंधूंनी केलं. डॉक्टर भाऊ दाजींचं सुरुवातीपासूनच आपल्या व्यवसायात एकसारखं पुढे पुढेच पाऊल पडत होतं. म्हणजे इतकं की तसा धंदा खुद्द इंग्लिश डॉक्टरांचा इकडे 10 वर्षांच्या अनुभवानंतरही चालला नसता, असं चक्क लंडन मधील मासिकात छापून आलं होतं. डॉक्टर भाऊ यांचे वैद्यकीय ज्ञान व शस्त्रक्रियेतील कौशल्य अप्रतिम होतं. त्या काळात मूतखडा अगर मोतीबिंदू काढणं अशा शस्त्रक्रिया म्हणजे त्यांना हातचा मळ वाटत असत. शरीरावर वाढलेल्या गाठी म्हणजे ट्युमरस त्या काढणं किंवा प्रसूतीच्या वेळी अडलेल्या स्त्रियांची सुटका करणं हे सुद्धा डॉक्टर भाऊंची वैशिष्ट्ये होती. नेटिव्ह ओपिनियन मध्ये असं छापून आलं होतं की शस्त्रक्रियेने काढलेल्या मूतखड्यांनी डॉक्टर भाऊ दाजींची एक भली थोरली पेटी भरली होती व ती ते केव्हा केव्हा आपल्या वैद्यकीय कौशल्याची विजय चिन्हे म्हणून अभिमानाने दाखवित असत. त्या खड्यांची किंमत त्यांना हिऱ्या माणक्यांच्या किमतीपेक्षा अधिक वाटत असे, कारण तेही शेवटी खडेच होते ना. एका डॉक्टरच्या पॅशनच्या दृष्टीने ते बरोबरच आहे म्हणा. डॉक्टर भाऊ दाजी यांच्या वैद्यकीय कौशल्याच्या दर्शक अशा काही गोष्टी समजल्या, त्यापैकी 1-2 सांगते बरं का. सर फिरोज शाह मेहता हे तेव्हाचे फार मोठे राजकारणी आणि वकील. त्यांना जीवनदान देण्याचं श्रेय भाऊंकडे जातं. फिरोज शाह मेहता 7 वर्षांचे असताना म्हणजे सन 1852 मध्ये तापाने आजारी होते. कित्येक दिवसापर्यंत ते बेशुद्ध स्थितीत होते व ते त्या दुखण्यातून वाचतील अशी कोणालाच आशा वाटत नव्हती. डॉक्टर भाऊ दाजी यांची एक उत्तम डॉक्टर म्हणून त्यावेळी प्रसिद्धी होतीच. त्यांनी फिरोज शाहची प्रकृती तपासून जे सांगितलं त्याची नोंद त्यांच्या चरित्रात घेण्यात आली आहे. He attributed the particular nature of the child's malady to his quick and restless brain and remarked that if he recovered, he would turn out to be a great man. डॉक्टर भाऊंनी केलेलं भविष्य पुढे अक्षरशः खरं ठरलं. त्याच सुमारास दुसरी एक गोष्ट घडली. मुंबईत एक बडा युरोपियन अधिकारी होता. त्यांची बायको प्रसूतीकरिता इंग्लंडला जाण्याच्या तयारीत होती. अशा मडमा आपल्या प्रसूतीची वेळ यावयाच्या पूर्वी सुमारे 1 महिना आधी इंग्लंडला जाण्याकरता इकडून निघत असतात, हे सर्वश्रुत आहे. पण या साहेबाच्या मडमेचा अदमास म्हणजे अंदाज चुकला आणि विलायतेची बोट निघण्यास 4 दिवसांचा अवकाश होता. इतक्यात त्या बाईला प्रसूती वेदना होऊ लागल्या. ते साहेब एक बडे अंमलदार होते. त्यांनी एक डॉक्टर बोलवला, दुसरा बोलवला, पण कोणाच्याच हातून नीट उपाययोजना होईना. इकडे बाईच्या वेदना काही केल्या कमी होईनात व साहेबांच्या तोंडचं अगदी पाणी पळालं. त्यांचा बटलर एक गोव्याचा ख्रिश्चन होता. आपला धनी अगदी निराश होऊन चिंताक्रांत बसला आहे असं पाहून त्या बटलरला वाईट वाटलं व त्याने येऊन हळूच आपल्या धन्यास म्हटलं, तुम्ही पुष्कळ उपाय केलेत पण काही उपयोग झाला नाही. मी एक उपाय सांगतो, तो करून पहा. उपयोग झाला तर ठीकच आहे, न झाला तर आणखी एक उपाय निरुपयोगी ठरला इतकेच होईल. त्याच्या धन्यास ते पटले व त्यांचे बटलरला त्याचा उपाय सांगण्याकरता सुचवले. तो बटलर गोव्याचाच राहणार असल्यामुळे त्याला काही कारणाने डॉक्टर भाऊ दाजींची ओळख झाली होती. त्यांनी मग धन्याच्या परवानगीने डॉक्टर भाऊ दाजींना बोलावलं. भाऊंनी येऊन त्या बाईला तपासून पाहिले व त्यांनी त्या साहेबाला काही भिण्याचे कारण नाही असा धीर देऊन त्या बाईला एका अर्ध्या तासात मोठ्या विलक्षण रीतीने मोकळे केले. बाई सुखरूपपणे प्रसूत झाली व साहेबांनी आपल्या बायकोला जीवदान दिल्याबद्दल डॉक्टर भाऊंचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. डॉक्टर निघून गेल्यावर साहेबांनी आपल्या बटलरला म्हटले, तू आज या डॉक्टरांच्या रूपाने प्रत्यक्ष देवालाच आणलेस, म्हणून मी या संकटातून पार पडलो. त्या काळात अनेक धनवान मंडळी भाऊंची क्लायंट पेशंट्स होती. तेव्हा असे श्रीमंत पेशंट पाहण्याचे भाऊदाजी लाड 10 रुपये घेत असत. पण गरिबांना मात्र ते विनामूल्य औषध देत. इतकंच नव्हे तर अनेकदा द्रव्य सहाय्यही करत, म्हणजे पैशांची मदतही करत. त्यांची प्रॅक्टिस इतकी उत्तम चालत होती की त्यांनी सरकारी नोकरीही सोडली. आता वळूया त्यांच्या संशोधनाकडे. त्यांनी पाश्चात्य वैद्यकशास्त्र आणि भारतीय पारंपरिक औषध ज्ञान यांचा समन्वय साधत महत्त्वपूर्ण संशोधनात्मक कार्य केलं. कुष्ठरोग हा अत्यंत भयानक आणि असाध्य मानला जात होता. कुष्ठरोगाला केवळ दैवी शिक्षा म्हणूनही पाहिलं जाई.
भाऊंनी अंधश्रद्धा बाजूला ठेवून या रोगाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. लोकांना हे समजावून सांगितलं ही त्या काळातली अगदी खरंच मोठी विचार क्रांती होती. भाऊ दाजींनी या रोगावर सखोल अभ्यास केला. त्यांनी रुग्णांच्या लक्षणांचं बारकाईने निरीक्षण करून रोगाच्या प्रकारांची नोंद केली. भारतीय औषधी वनस्पतींचा वापर करून उपचार पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या उपचारांमुळे काही रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात विशेष प्रसिद्धीही मिळाली. भाऊ दाजींनी विशेषतः चौल मुगरा या वनस्पतीकडे लक्ष दिलं. भाऊ दाजींना आयुर्वेद आणि देशी उपचार पद्धतींबद्दल विशेष रस होता. त्यांनी पारंपरिक औषधांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. वनस्पतीजन्य औषधांचे गुणधर्म तपासले आणि त्यांचा वापर आधुनिक वैद्यकशास्त्रात कसा करता येईल यावर त्यांनी काम केलं. भारतीय वैद्यकीय ज्ञान जगासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या काळात भारतात वैद्यकीय संशोधन व्यवस्थित पद्धतीने होत नव्हतं. भाऊ दाजींनी प्रत्यक्ष रुग्णांवर आधारित अभ्यास म्हणजे क्लिनिकल ऑब्झर्वेशन महत्त्वाचं ठरवलं. रुग्णांच्या लक्षणांची नोंद ठेवणं, उपचारानंतर होणाऱ्या बदलांचं निरीक्षण, निष्कर्ष काढताना अनुभवाधारित दृष्टिकोन वापरणं ही पद्धत पुढील आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरली. डॉक्टर भाऊंनी पुष्कळ वनस्पतींचे नमुने, अपूर्व वस्तू, काही नाणी यांचा संग्रहही केला होता व ती सर्व माहिती प्रसिद्ध करण्याचा त्यांचा बेत होता. परंतु त्यांच्या अकाली निधनाने तसा योग पुढे जुळून आला नाही. त्यांनी 2 अगदी अपूर्व वनस्पतींचा शोध लावला होता. त्या वनस्पती नवीन असल्यामुळे त्यांना नावं देण्यास सापडेनात. तेव्हा त्या वनस्पतीचा डॉक्टर भाऊ दाजी यांच्या नावाने म्हणजे भाऊ दाजियाना म्हणून फार्माकोपिया इंडिया बाय डॉक्टर वॉरिंग या नावाच्या वैद्यकीय ग्रंथात उल्लेख केला गेला. वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या पिढीतल्या एका डॉक्टरची ही प्रगती थक्क करणारी नाहीये का? डॉक्टर भाऊ दाजींनी आपल्या घराभोवती एक सुंदर बाग तयार केली होती. आणि इतकंच नाही तर त्यांच्याच खटपटीमुळे सन 1858 मध्ये मुंबईतील राणीच्या बागेची अर्थात व्हिक्टोरिया बोटॅनिकल आणि झुओलॉजिकल गार्डन्स अँड अल्बर्ट म्युझियमची स्थापना झाली. याचप्रमाणे म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी हे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत होते. कैलासवासी डॉक्टर के.आर. कीर्तिकर हे स्वतः एक प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ म्हणजे बोटॅनिस्ट होते हे विश्रुतच आहे. त्यांनी आपल्या एका याच संबंधांच्या निबंधात डॉक्टर भाऊ दाजी व डॉक्टर नारायण दाजी या दोघांच्याही संबंधाने गौरवयुक्त असा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, The brother doctors Bhau Daji and Narayan Daji have done much to advance the progress of botany in Bombay. Dr. Bhau was in his younger days a great traveler in pursuit of botanical specimens. He was the scrutinizer of an original Gujarati work on Indian plants published by Mr. Bhatt of Kathiawad, to which Dr. Bhau Daji contributed the Latin and English synonyms of the plants described in the work of Mr. Bhatt. And Dr. Narayan Daji was a fond collector of Indian plants. His paper on the Ailanthus excelsa म्हणजे मराठीमध्ये महारुख is published in the Transactions of the Grand Medical College. त्यानंतरच्या काळात भाऊ दाजी यांनी मुंबईच्या राजकीय जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भाऊ दाजींचा उल्लेख केल्याशिवाय मुंबईचा इतिहास अपूर्णच राहील असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. भाऊ दाजी हे मुंबईतील अनेक राजकीय चळवळींशी आणि सामाजिक संस्थांशी निगडीत होते. भाऊ दाजी यांनी शिक्षण क्षेत्रालाही स्वतःला वाहून घेतलं होतं. मुंबई विद्यापीठ स्थापनेचं श्रेयही त्यांना दिलं जातं. तसंच त्यांनी मुलींसाठी काही शाळांची स्थापना केली आणि ते एक प्राच्य विद्या अभ्यासक आणि संस्कृत पंडित होते. इतिहास आणि पुरातत्वशास्त्रावर त्यांनी अनेक लेख प्रकाशित केले. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी यासाठीही काम केलं होतं. मुंबई विद्यापीठ आणि प्राच्य विद्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ 1876 साली मुंबई विद्यापीठाने भाऊ दाजी पारितोषिक सुरू केलं. भाऊ दाजी हे एक समाज सुधारकही होते. त्यांनी समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठीही कार्य केलं. पहिल्या विधवा पुनर्विवाहाला ते जातीनं उपस्थित राहिले. तुम्ही अलीकडे आलेला महाराज हा चित्रपट पाहिला होतात का? त्यावेळी एका प्रतिष्ठित महाराज किंवा आजच्या काळात बाबा समोर उभे राहण्याचे धाडस करसनदास मुलजी या नावाच्या पत्रकाराने दाखवले.
तेव्हा त्या बाबाचा डॉक्टर असतानाही त्या बाबाच्या विरुद्ध साक्ष देण्याचं धाडस त्यांनी दाखवलं, जे चित्रपटातही दाखवण्यात आलं आहे. 1874 साली त्यांचं निधन झालं. जवळजवळ 100 वर्षांनी अल्बर्ट म्युझियमच्या स्थापनेत त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ मुंबईतील अल्बर्ट म्युझियमचे 1975 साली नामकरण झाले. भाऊ दाजी लाड संग्रहालय असं त्याचं नाव करण्यात आलं. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ना? त्यांच्या संपूर्ण कार्याचा आपण आढावा घेऊ शकत नाही, कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. पण आज आपण इथेच थांबूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा. आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नव्या गोष्टीसह. धन्यवाद.